पोखरा शहराचं हे निसर्गरम्य दृश्य आपण बघू शकता. स्वच्छ सुंदर, आजूबाजूला सर्व मार्केट, दुकान. आम्ही आता निघालेलो आहोत शांती स्तूपाकडे. जागतिक दर्जाचा जपानने बनवलेला विश्वशांती स्तूप आहे. उंच टेकडीवर आहे. तो बघण्यासाठी आम्ही निघालेलो आहोत. आजूबाजूला दुकानं बघू शकताय. मोठमोठी हॉटेल्स आहेत. आम्ही साईट सीन फिरण्यासाठी या ठिकाणी मिनी बस केलेली आहे. त्या मिनी बसमध्ये बसून आम्ही निघालेलो आहोत. आपण बघा, या बाजूला फेवा लेक आहे. पोखराचा फेमस लेक आहे हा. या ठिकाणी सुद्धा आम्ही येणार आहोत. बोटिंग जाना है? नहीं, पहले शांति स्तूपा. क्या बाद में धूप होता है ना, तो फिर चढ़ने को नहीं मिलेगा. हा बघा पेवा लेक. निसर्गरम्य दृश्य, सुंदर वातावरण, हवेमध्ये मस्तपैकी गारवा, आनंदी वातावरण. सर्वजण आनंदामध्ये, खुशीमध्ये निघालेले आहेत. बघा, पोखरा या सिटी आहे. याचं या शहरामध्ये स्वच्छता किती सुंदर आहे. नेपाळचं सर्वात सुंदर निसर्गरम्य हे पोखरा सिटी शहर आहे. या ठिकाणी तुम्हाला सिग्नल दिसणार नाही. प्रत्येकजण ट्रॅफिकच्या नियमांचं पालन आपण स्वतःहून करतायत. आपण बघा, सुंदरशी दुकानं, मार्केट. या ठिकाणी दोन्ही बाजूला दुतर्फा मार्केट आहे. सकाळी सकाळी इथल्या सरकारने, कर्मचाऱ्यांनी पूर्ण स्वच्छता ठेवलेली आहे. स्वच्छ करून ठेवलेले आहे रस्ते वगैरे. आणि वातावरण सुद्धा एकदम सुंदर आहे. आमचे ड्रायव्हर आहेत मिनी बसचे. आपण बघू शकता, खूप सुंदर असं शहर पोखरा. आणि आता आम्ही निघालेलो आहोत बुद्धा विश्वशांती स्तूपाकडे. नागमोडी वळण आणि उंचावरती हा विश्वशांती स्तूप आहे. आपण बघा, एकदम आहे.
खालचं दृश्य बघा. पोखरा शहर दिसतंय. निसर्गरम्य वातावरण. सकाळी सकाळी सगळं धुका या ठिकाणी पसरलेला आहे आणि ही धुक्याची चादर संपूर्ण पोखरा शहरावरतीच पसरलेली आहे आणि खूप सुंदर आणि मनमोहक वाटतंय. असं वाटतंय की आम्ही काश्मीरमध्ये आलेलो आहोत. सुंदरशी घरं, सुंदर टुमदार आणि कलाकृतीने नटलेली अशी यांची घरं आहेत. बघायला खूप बरं वाटतं. बघा आपण सगळं धुकं पसरलेलं आहे. वातावरण अगदी सुंदर आहे. आजूबाजूला छानशी हॉटेल आहेत आणि हे धुकं पसरलेलं आहे. या ठिकाणी पार्किंग आहे. आम्ही आता विश्वशांती स्तूपाकडे जाणार आहोत. आमच्या बसमधून सर्व आम्ही उतरतोय. तुर्तास या ठिकाणी थांबतो. शांतीस्तूपाचा भाग मी तुम्हाला वेगळा दाखवतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान.